आज आम्ही आलेलो आहोत आनंदाच्या ठिकाणी कुरंजे आरसपाडा इथे. क्षण जरी आनंदाचे असले तरीही सगळ्यांच्या डोळ्यात पाणी आहे, कारण हा क्षणच तसा आहे. एखाद्या आई वडिलांचं लेकरू त्यांच्यापासून खूप दूर शिकण्यासाठी जातो आहे, ते सुद्धा जवळ नाही, बाहेर देशात. आता 1-2 वर्षासाठी तो काही येणार नव्हता, पण म्हणतात ना, कुछ पाने के लिए कुछ खोना पडता है. कदाचित हेच असेल ते. सगळेच त्याला शुभेच्छा देण्यासाठी जमलो होतो आणि त्यात आम्ही सुद्धा होतो, कारण त्याला तिकडे गेल्यानंतर आपल्या माणसांच्या आठवणीसोबत घेऊन जायचं होतं. म्हणून आज सगळ्यांनाच आमंत्रण केलं होतं. सगळ्यांचे आशीर्वाद आणि सगळ्यांच्या आठवणी हे तर त्याच्यासोबत जाणारच होतं. हे ना सगळे आनंदाचे क्षण होते, पण तरीही सगळ्यांच्या डोळ्यात पाणी येत होतं. आज आम्हाला जर एवढं वाईट वाटत असेल, तर मग त्या आईवडिलांची काय हालत असेल. आणि एक आईची अवस्था एक आईच समजू शकते. आईवडिलांसाठी खरंच हे सोपं नसतं. स्वतःच्या काळजावर दगड ठेवून स्वतःच्या काळजाचा तुकडा असं बाहेर देशात शिक्षणासाठी पाठवणं, आणि हे काही सोपं नाही. आणि त्यात वडिलांचंही दुःख काही कमी नव्हतं. स्वतःला सावरण्याचा प्रयत्न करत होते, पण त्यांचे डोळे सारखे पाणावत होते आणि स्वतःच सावरत होते, का तर मुलगा कमजोर नको पडायला. खरं तर ना, हा व्हिडिओ एडिट करताना सुद्धा डोळ्यातून पाणी येत होतं, कारण त्याचा स्वभावच जो आहे तो मुळात खूप प्रेमळ आहे. सगळ्यांनाच मायेने जवळ घेत असतो आणि सगळ्यांचीच अगदी प्रेमाने बोलत असतो, आणि म्हणूनच सगळ्यांना त्याची खूप आठवण येणार होती. कारण पुढच्या शिक्षणासाठी तो आता ऑस्ट्रेलिया चालला होता. पण चला, तरी या आनंदाच्या ठिकाणी सगळेजण जमलो होतो आणि प्रज्वलला शुभेच्छा देतो. पण हा झाला आपला विषय. पण त्या मुलालाही तेवढंच जड होत होतं की, कारण तो सुद्धा आपल्या माणसांपासून, आपल्या आई वडिलांपासून दूर जाणं, आणि त्या मुलं सगळे इमोशनल होत होते. मग काय, नंतर आलं सेलिब्रेशनचा विषय. सगळ्यांनी त्याला ओवाळलं, आपापली माणसं भेटली, आशीर्वाद दिले, आणि सगळ्यांनी आपलं खूप सारं प्रेम आणि शुभेच्छाही दिल्या. आणि आनंदाचा क्षण म्हटलं तर सेलिब्रेशन तर झालंच पाहिजे, आणि सेलिब्रेशन म्हटलं तर केक कटिंग आलंच. काय झालं फुल मेमरी. काकूचा फोन दर 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 हे बघ दर व्हिडिओ थांब ना. दोघं हॅपी जर्नी टू यू, हॅपी जर्नी टू यू, हॅपी जर्नी हॅपी जर्नी टू यू, हॅपी जर्नी. आणि आता वेळ झाली घरी निघायची. तर प्रज्वल, खूप शिक्षण घे, खूप मोठा हो, आणि लवकर घरी परत ये. पुढील वाटचालीसाठी तुला खूप साऱ्या शुभेच्छा.